ईशा बाहेर आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय 7 धावा फळकावरती आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धावा आली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती जोडला गेला. 7 आकड्यावरती सनीने आपले खातं उघडले षटकाराने. चांगला स्टार्टअप मिळालाय. आपण अंडर 24च्या मॅचेस पाहतोय. दोन्ही संघांच्या मध्यांतराने ही लढत चालू आहे सध्याच्या घडीला. आजच्या दिवसात टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 9 आकड्यावरती. आणि याच दरम्यान पोगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू उद्योगपती सुदर्शन शेळके यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वेलकम सुदर्शन शेळके. दरम्यान पारितोषिक आले स्वर्गीय महेश बारसी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. जर आकाशने लगातार 3 विकेट घेतले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट क्रमांक पहिला चौथ्या चेंडूवरती तर आलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली होती, मग षटकार आलेला, मग त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. आणि पहिला क्रमांकाचा धक्का मैदानाच्या माघारी परतताना आपण पाहिलंय सनी. याच दरम्यान बिनारचे समाजसेवक सन्माननीय दशरथ भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. नवीन बॅटर नवीन बॅटर आलेत. बॅटरचं नाव नवीन आहे आणि नवीन देखील आलेत बॅटर. क्रमांक 3 वरती बॅटिंग करतात सध्या नवीन. 4 चेंडूंचा तर खेळ समाप्त झाला. मागच्या चेंडूवरती विकेट आला होता. 5वा बॉल यावर ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वळतील आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय की वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये 10 आकड्यावरती. या मैदानावरती आपण पाहिलंय की धावा फार वेगाने होतात, त्यामुळे बॅटिंगला बेनिफिट नक्कीच होतं. पण गोलंदाजीमध्ये जर तुमच्याकडे दर्जा असेल तर तुम्ही गोलंदाजी देखील चांगली करू शकता. आणखी एक ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. पंच इथे देखील वळतील आणि पंचांचा इशारा येतोय. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या 11 आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहतोय मार्गस्थ चालू असताना सध्या जे पॉवर प्लेचं षटक आहे P1चं. 3 षटकांच्या मॅच आपण पाहतो. अंडर 24च्या ही टुर्नामेंट चालू आहे. 3 दिवसांच्या फॉर्मॅटवाली स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता, पण यावर शफल केलेला, पण बॅटवरती नाही घेऊ शकले चेंडू. आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडूचा खेळ समाप्त होते टोटल 5. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. एक विकेट गमावताना प्रथमतः बॅटिंग करते टीम सारंगाव संघ आणि धावा फळकावरती आहे टोटल 11 आकड्यावरती. हॅलो.
चालू असलेला सामना आपण बघतोय सारंगाव 11 सारंगाव विरुद्ध जय हनुमान पोगाव. सारंगाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल स्वीप करायचा होता, खूप फाईन खेळायचं होतं, बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं, परंतु बॅट्समन बीट होतोय. डॉट बॉल. अठरा धावा फलकावर आहेत. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 22. हॅलो चेक. थँक्यू सो मच. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. जतीन आहेत गोलंदाजीवरती आणि धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 22 सेकंदावरती. पहिला बॉलवरती षटकार आलेला आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 1 विकेट गमावला गेला. रिव्हर्स स्वीप करायचं होतं यावेळेस पाठवरती तितक्या चांगल्या पद्धतीने आला नाही चेंडू आणि त्यानंतर इनफिल्डच्या आतमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि त्याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आता 23 सेकंदावरती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं मिस्टर अजय उमराटकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं अजय गायकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि या दरम्यान बॉल आकाशामध्ये फिल्डर डाऊन द बॉल. हर्ष गायकरनं टिपलाय चांगला झेल, फलंदाज बाद. विकेट आला आणि विकेटच्या मदतीनं हा दुसरा क्रमांकाचा धक्का बसताना एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये जोडत होते आणि तिकडेच विकेट पाहायला मिळाला. विजय उमराटकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. या आपण मंचावर. 3 विकेटच्या नुकसानवरती सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 23 धावा फळकावरती आहेत. मागची मॅच आपण पाहिली होती, खूप चांगल्या पद्धतीने रंगली, जिथे टीम कशिवली संघाचा विजय होताना पाहिला. नवीन बॅटर आकाश जे स्ट्रायकर एंड वरती असतील, क्रमांक 5 वरती दाखल झालेत आकाश. आता इथून सध्याची परिस्थिती बघितली गेली तर षटक क्रमांक 2 चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती पाहायला मिळत आहेत 23. त्यामुळे वेगाने धावा बनवाव्या लागतील. मिनिमम 35-40चा विचार करावा लागेल. मोठा फटका येईल, मोठा फटका येईल. मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल सरळ निघून जातो हवाई सफर करताना. षटक कंप्लीट झालं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय जोडल्या गेल्या 29 सेकंदावर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 29-29 आला. विकेट पडत होते एका बाजूने, पण येणारा प्रत्येक नवीन बॅटरचा इंटेन्शन तोच राहिलाय की मोठा फटका मारावा. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर जय आणि सनीची जोडी, ज्यामध्ये सनीने टोटल 8 धावा वैयक्तिक बनवल्या, माघारी परतले. नवीन आणि हर्षलने फारसं काही करू शकले नाही, पण जय आणि आता आकाश मैदानामध्ये मोठ्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण लगेच काढणार आहोत हे षटक समाप्त झाल्यानंतर. सो दोन्ही जे संघ खेळणार आहेत त्यांनी तयारीत राहायचं आहे. यानंतर होणारी मॅच अंजूरच्या विपक्षामध्ये जय बजरंग घोरसई बी. आपण रेडी राहायचं आहे. टीम कनकादेवी अंजूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग घोरसई बी. आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन दिसेल तुम्हाला. आणखी एक रंगतदार मॅच. आजचा मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळतो या स्पर्धेचा. अंडर 24च्या टुर्नामेंट्स 24 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि टेनिस क्रिकेट विश्वात हे भविष्य आहेत. सगळे येणारे अपकमिंग स्टार्स सगळ्या पाहायला मिळतात आपल्याला आज या डीडीच्या मैदानावरती. आणि एक चांगली संकल्पना म्हणता येईल जय बजरंग स्पोर्ट्स भिनारच्या माध्यमातून. यंगस्टर्सला संधी देणं फार गरजेचं असतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सगळे तुम्हाला यंगस्टर्स अपकमिंग स्टार्स जे आहेत ते या स्पर्धेत तुम्हाला खेळताना दिसतात. जवळ मॅचकडे षटक क्रमांक 3 बॉल तयार. पहिला बॉल पुढे येऊन स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला चेंडू आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 29 आकड्यावरती धावसंख्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉटने झाली गोलंदाजीवरती, जिथे आपण विवेकला पाहतोय आणि सलामीसाठी आलेला जय, ज्याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी आहे, तो आता सध्या स्ट्रायकर एंडवर. पुन्हा एकदा खूप जास्त बाहेर चेंडू आहे यावेळेस आणि पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फळकावरती 30 येणारा पुढचा चेंडू आता फ्री हिटचा असणार आहे.
चला पंचांसोबत आर्ग्युमेंट करू नका, मॅच ऑन करायची आहे. पंचांचा इशारा आला, नो बॉल आहे आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू जो आहे तो फ्री हिटचा असेल. त्यामुळे एक बेनिफिट असेल बॅटरला मोठा फटका मारण्यासाठी की फ्री हिटच्या चेंडूवरती विकेट मिळणार नाही, फक्त रनआउटचा विकेट गृहीत धरला जाईल. हो, यावेळेस पहा मोठा फटका येईल, पुल केलाय आणि पॉवरफुल बॉल डिपॉझिट केला जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि 6 धावांच्या मदतीने धावा देखील फळकावरती 36 धावा फळकावरती जोडला. पहिला डॉट बॉल आला, मग नो चेंडू हाताळला, फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यावरती चेंडूला लगेचच पाठवला 6 धावांकरिता आणि षटकाराने 36 धावा फळकावरती जोडला गेलात. सुपर बॅटिंग पाहायला मिळते आणि म्हटलं होतं ना की जयकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत या मॅच मध्ये आणि त्या अपेक्षांना साजेल असं खेळ करताना सध्या मैदानामध्ये सुरुवातीला ओपनिंग पेअर्स मध्ये आले होते. 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये, 1 चौकार आणि 2 सिंगल पाहिल्यात, 1 डॉट बॉल खेळले देखील आहेत मध्ये आणि तो या षटकाच्या सुरुवातीलाच आला होता. पुन्हा एकदा चांगला बॉल, पण पंचांचा इशारा काय होता पाहावं लागेल की बॅटची कडा लागली आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि खूप दूरवरचा चेंडू होता. ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर विकेट क्रमांक 4 माघारी परतले गेले. बघा, ज्यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू असतात आणि तुम्ही एका जागेवरून दूरवरनं खेळायचा प्रयत्न जेव्हा करता त्यावेळेस अनेकदा आपण पाहिलं की बॅटच्या एजेस लागत असतात आणि तेच चित्र पाहायला मिळालं. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या माघारी परतले गेले. बॅटची एज लागली होती आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. आदेश, आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. डॉट बॉल आला, मग नो बॉल पाहायला मिळालेला, फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर विकेट आला. जर सोडू दिलं असतं चेंडूला तर कदाचित वाईड देखील मिळू शकला असता, पण बॅटची एज लागली त्या कारणामुळे विकेट मिळाला. भाग्यशाली राहिलेत. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतो या स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी जय बजरंग चषक 2025. आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहतो आणि खूप सुंदर ट्रॉफी आहे या स्पर्धेची आणि प्रत्येक संघ इथे येणारा विचार करे ट्रॉफीला बघून की ट्रॉफी आपल्या नावावरती करावी. सन्माननीय विशू वाखारे साहेब जे इंजिनियर आहेत, मनसे शाखा अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज आणि मालिकावीराची ट्रॉफीज देखील त्यांच्याच माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहोत. खूप सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज बघूयात कोणाचा नावावरती असणार ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. पण आता मॅचकडे वळत आहोत आपण. धावा फळकावरती जोडला 37 आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असावा यावेळेस डीप झाला क्रीजमध्ये आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 37 आहेत. म्हणजे एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. सागर पाटील पोगावचे विस्फोटक फलंदाज यांचं देखील आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या पण मंचावर. सारंगावच्या विपक्षामध्ये आपण पोगाव अशी मॅच पाहतोय. स्विंग आणि त्यानंतर पंचांचा इशारा, वाईड लाईनच्या दूर होता चेंडू आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. या षटकामध्ये अतिरिक्त धावा खूप साऱ्या खर्च केल्यात किंवा पहिल्या षटकाचा विचार केला तिकडे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या धावा खर्च केलेल्या. पहिल्या षटकामध्ये टोटल 3 एक्स्ट्रा धावा दिल्यात. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं षटक राहिलं, पण तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 2 ते 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिलात आणि त्याचा बेनिफिट कुठेतरी मिळेल. यावेळेस पहा चेंडूला स्मॅश केलंय, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा आणि चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 42. विजयासाठी 43 धावांचा आव्हान असेल. जाऊयात आपण टॉसबॉक्स मध्ये जिथे तुमच्या समोर जोडल्या जातील अजय घरसर, जिथे मॅच असेल अंजूरच्या विपक्षामध्ये जय बजरंग गोरसई बी संघ. बघा, एका FZ गाडीची आम्हाला चावी मिळालेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन घेऊन जायची आहे. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्स. कनकादेवी अंजूर विपक्ष जय बजरंग गोरसई बी. दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे, नाहीतर षटकांची संख्या
कमी करण्यात येईल. ऑलरेडी आपण उशिरा चाललेलो आहोत. शेड्यूलला उशिरा सुरुवात झालेली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि फार मोठं शेड्यूल आहे आजचं, त्याच्यामुळे कोणी उशीर करू नका. लगेच आपण चालू सामना पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. सेकंड इनिंग्सला सुरुवात करायची आहे. पोगाव संघ आता बॅटिंग करताना दिसेल. सारंगावच्या विपक्षामध्ये आपण पोगाव अशी मॅच पाहतो आणि टार्गेटचा जर विचार केला तर धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 42 आणि 43 धावांचं आव्हान आहे. 43 रन्स टू विन. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून 3 ओव्हरच्या मॅच. 43 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करण्यासाठी आता टीम पोगाव संघ मैदानामध्ये दाखल देखील झालेत. नेक्स्ट मॅच टीम अंजूर आणि विपक्षामध्ये गुरसाई बी. आपणास विनंती करेल की आपण टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. पहिल्या मॅच मध्ये जो संघ जिंकलेला आहे दत्तकृपा कशिवली, आपण कुठेही जाऊ नका, कारण कदाचित लगेच दुसऱ्या फेरीतील सामना देखील खेळवण्यात येईल. सो प्लीज जिंकलेल्या संघांनी आज कुठेही जाऊ नका. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि सलामीचे बॅटर्स ओपनिंग पेअर्स मैदानामध्ये दाखल करायची आहे. टीम पोगाव संघ प्रथमतः बॅटिंग करताना टीम सारंगाव संघाने धावा फळकावरती 42 बनवल्यात. 43 धावांचं आव्हान आहे आणि ते पार करताना आता 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. पोगाव संघाकडनं जनमान पोगावच्या विपक्षामध्ये सारंगाव 11 सारंगाव अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक 2025 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आपण आयोजन पाहतोय. एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीसाठी 3 दिवसांच्या फॉर्मॅटवाली स्पर्धा पाहायला मिळते. 2 दिवस अप्रतिम दर्जेदार आणि आजचा मेगा फायनल डे. दरम्यान आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात. सन्माननीय दशरथ भोईर साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. बिनार गावचे समाजसेवक आपला अमूल्य वेळ ते या स्पर्धेसाठी देत आहेत. त्यांचा शुभ सन्मान येथे आपण करणार आहोत. कुमार कोंड यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दशरथजी भोईर यांना सन्मानित करावं. सन्माननीय दशरथ भोईर साहेब यांचा शुभ सन्मान. आपण पाहत आहोत जय बजरंग चषक 2025. जय बजरंग स्पोर्ट्स बिनारचं हे दैदिप्यमान आयोजन अंडर 24 चॅम्पियनशिप. त्यानंतर पुढचा सन्मान असेल सन्मान्य भारत पाटील यांचा. वडपे येथून ते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी कुमार गोंड यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण भारत पाटील यांना देखील सन्मानित करावं. भारत पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान. मायेचे उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि एक तुळशीचं रोपटं आपण पाहुण्यांना देत आहोत. दरम्यान डावाला प्रारंभ होत आहे. 43 धावा बनवायचे 3 ओव्हर्समध्ये जिंकण्याकरिता जय हनुमान पोगाव संघाला या मॅच मध्ये. चला वेळ सुरू झालेली आहे. 15 मिनिटांच्या आता आपण 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. ज्ञानेश्वर शेळके यांचं देखील आगमन झालंय. पोगाव संघाचे आणखी एक उत्कृष्ट खेळाडू, आपला हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल आखोट टप्प्याचा होता. खरं तर खेळायचं होतं कव्हर पॉईंटला, परंतु बॅटची कड लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर मिळते हर्ष गायकरला. पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन होत असताना पहिल्या मॅचमध्ये 45 धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट चीज करण्यात आलं. दत्तकृपा कशिवली संघाकडून अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला तो सामना होता वडूनवगरच्या विरुद्ध. कशिवली संघानं सामना जिंकला. या मॅचमध्ये देखील 40+ टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, परंतु धावा होत आहेत. चांगली बॅटिंग त्यासाठी जरूर करावी लागेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. चांगला बॉल होता हा. चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल. वेग देखील चांगला आहे. गोलंदाजाकडे डॉट बॉल येतोय. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. सुरुवातीला पहिला बॉलवरती एक सिंगल आलेली आणि त्यानंतर डॉट बॉल पाहिलाय. पुढचा बॉल पहा. पिकिंग शॉट आहे. स्वीप केलाय.
बॉल स्वीट पद्धतीने सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावा. विश्वासच्या बॅटमधनं हा मोठा फटका आपण पाहिलाय. विश्वास हे नाव सध्याच्या घडीला फार चर्चेत आहे. आपण धडाकेबाज चषकामध्ये देखील बघितलं होतं. चांगली बॅटिंग करताना गोरसई बी सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध देखील चांगली खेळी त्याने साकारली होती आणि एक खरोखर उगवता तारा आहे पोगाव संघाचा विश्वास. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. मिस टाइम स्ट्रोक. आता गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचतील आणि त्यानंतर मोठा फटका आला. त्यानंतरचा कंबाक खूप चांगला पाहायला मिळालेला आणि नवीनला मिळाली सफलता. धक्का क्रमांक पहिला आणि कदाचित या मॅचची गोल्डन विकेट देखील विश्वास असू शकते. तर की ज्या पद्धतीने अजय सरांनी उल्लेख केला की रायझिंग स्टार आहे पोगाव संघाचा विश्वास, त्यामुळे विश्वासची विकेट अर्ली जाणं एक मोठा फटका आल्यानंतरचा हा धक्का फार मोठा असू शकतो. फार मोठं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज नवीनकडून, कारण या अगोदरच्या बॉलवर मोठा षटकार आला होता. अशा परिस्थितीमध्ये प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावर होतं, परंतु लगेच कमबॅक करून दाखवलं. चांगला बॉल टाकला, थोडा ऑफस्टिकच्या बाहेर यावेळेला ठेवला होता बॉल. या अगोदर एस्टेनच्या रोखाने जाण्याचा प्रयत्न झाला होता, त्याचा फायदा फलंदाजाने घेतला होता. तो बॉल अगदी स्लॉटमध्येच पडला होता. यावेळेला मात्र टायमिंग चुकलं फलंदाजाचं आणि विकेटचं झालंय पतन. मोठा धक्का जय हनुमान पोगाव टीमला. पहिला विकेट आलाय मैदानामध्ये. अगदी चिरूंचा खेळ देखील समाप्त झाले. 4 धावा फलकावरती 7 असताना पहिला धक्का बसला आणि नवीन बॅटर जतीन अजून देखील पाहिलं गेलं तर 43 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तितकंसं इझिली टार्गेट नाही आहे. 43 धावा 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे वेगाने धावा बनवावे लागतील. प्रति षटकाच्या पाठीमागे 1-2 मोठ्या फटकांचा विचार करावा लागेल बॅटिंग साईडला. पण कॅप्टन्स आहेत अजून देखील नॉन स्ट्रायकर एंडवरती. हर्ष, जतीन स्ट्रायकर एंडवरती. जतीनसाठी हा बॉल पहिला. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलेला स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली. आता फेकी वाईडिश झाली आहे. एकच सिंगल वरती थांबावं लागेल. थ्रो खराबच होता, परंतु बॅकअप चांगला आहे. गोलंदाजाच्या पाठीमागे 2-2 खेळाडू तिकडे बॅकअप करण्यासाठी आले होते, त्याच्यामुळे जास्त काही धावा मिळालेल्या नाहीत. फक्त एक धाव मिळाली आहे. जतीननं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. 43 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅचमध्ये जय हनुमान पोगाव संघाकडून. जय हनुमान पोगाव आणि सारंगाव 11 सारंगाव यांच्या दरम्यानचा हा महत्त्वाचा सामना. आजचा शेवटचा दिवस आहे. आजचा हा दुसरा सामना. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेला स्लॉक केलाय, परंतु मिस टाइम फटका बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय बॉल खाली. सुपर्ब कॅच. फलंदाज बाद, कॅप्टन बाद होऊन तंबूत परततोय हर्ष गायकर. जुनी बॅटर माघारी परतले गेले. टॉप ऑर्डरचे हर्ष आणि विश्वास दोघे. आणि यावेळेस हर्ष अगदी स्वस्तामध्ये एकच धाव त्याने त्याच्या बॅटमधनं बनवली होती आणि आता माघारी परतले गेले. 2 विकेटच्या नुकसानवरती सध्या जय हनुमान पोगाव संघाची परिस्थिती आपण पाहतोय. 43 धावांचा पाठलाग करताना 8 या आकड्यावरती आहे. सो आता इथून येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये कोणता बॅटर येईल आणि कशा प्रकारची साजेदारी करील पाहावं लागेल. मी म्हणेन की इथे पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण की टार्गेट मोठा आहे. त्यामुळे धावांचा पाठीमागे जर धावायचं असेल तर विकेट वाचवणं आणि ॲज वेल एज धावा बनवणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. दरम्यान या ठिकाणी धर्मेंद्र भोईर साहेब आणि काशीनाथ गुळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आज पाहुण्यांची चांगलीच रेलचेल आपल्याला अगदी पहिल्या मॅचपासून पाहायला मिळत आहे. शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळेच प्रेक्षकांची देखील आज चांगलीच गर्दी होताना दिसते. सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हर्समध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळलं गोलंदाज नवीननं. एक मोठा षटकार जरी आला असला तरी 8च धावा खर्च केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे 2 महत्त्वाचे फलंदाज देखील बाद केले. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला त्याने धाडलेत. फ्रंटलाईन गोलंदाजांकडनं अनेकदा कर्णधार एक्सपेक्ट करतो की सुरुवातीच्या घडीला चांगली गोलंदाजी व्हावी आणि पहिल्या षटकामध्ये 1 ते 2 विकेट मिळाले तर मग दबदबा कायम ठेवता येतो. आता 12-35 इक्वेशन आहे आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती सनीला आणला गेलाय. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल अक्रॉस दी लाईन खेळलेत आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलंय सरळ. 4 धाब्यांकरिता आलाय पहिला सेंडूवरती चौकार. अप्रतिम फटका होता. चांगल्या पोझिशनमध्ये होता फलंदाज. बॉल डिलिव्हर होण्या अगोदरच त्याने क्रीज थोडीशी सोडली होती. उजव्याष्टीच्या बाहेर तो गेला होता आणि हुक शॉटसाठीच तयारीत होता. बॉल एवढा खराब नव्हता, मात्र फटका बनवलाय आणि जिकडे कुठलाही फिल्डर नाहीये तिथूनच बॉल काढलाय त्याने. बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला येतोय चौकार. फील्ड सेटअपनुसार खेळतोय आणि गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा उल्लेख करतो की ज्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने फील्ड सेटअप केली आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्ही यशस्वी आहेत आणि इथे गॅप शोधण्यामध्ये क्लिअर राहिला. पहिल्या बॉलवरती 4 आल्या. लोवर फुल टॉस होता. बॅटची एज लागली आणि त्यानंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. 3रा क्रमांकाचा धक्का.
पुन्हा एकदा आपण बघतोय की मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतायत. या अगोदर आपण बघितलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि आता चौकार आल्यानंतर विकेट आलेली आहे. लो फुलटॉस होता, ऑन साईडलाच पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कड लागली आणि थोडासा दुर्दैवी ठरलाय फलंदाज. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, प्लेड ऑन. अशा प्रकारच्या ज्यावेळेस आतमधल्या कडा लागतात त्यावेळेस अनेकदा पाहिलंय की बॅटरला धोका देखील असतो, कारण की त्या आतमधल्या कडा चेंडू अनेकदा यष्ट्यांच्या जवळनं किंवा यष्ट्यांचा वेध घेतात असतं आणि त्याच प्रकारचा प्लेडाऊन झाले. तिसऱ्या क्रमांकाचा धक्का बसलाय, पण सुरुवातीला टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅटर्स परतल्यानंतर आता टीम पुगाव संघ कमबॅक करेल का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आता मनामध्ये उद्भवतोय. खडतर आहे समीकरण येथून मोनिश, कारण 10 बॉलचा फक्त खेळ बाकी आहे. अजूनही 31 धावा बनवायच्यात, पण अशक्य असं काहीच नसतं आणि अजूनही चांगले फलंदाज आहेत जय हनुमान पोगाव टीमकडे. सातत्याने मात्र मोठी फटके मारावे लागतील. गोलंदाज तयार. ओ इथे पहा, फ्लिक ऑफ द रिस्ट खेळायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिकडे पण दूर होता चेंडू त्यांच्यापासून, पण बॅकअप चांगलं दिलं गेलं आणि त्याच दरम्यान 2 धावा फळकावरती तर जोडल्या गेलात आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती आता षटक क्रमांक दुसऱ्यातल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती आपण पाहतो टोटल 14 या आकड्यावरती. डबल सिंगल तर चालू ठेवून आहे, पण मोठे फटके देखील मारावे लागतील, कारण की इक्वेशन अजून फार दूर आहे इथून पुढे जाण्यासाठी. चांगला फटका होता पूर्णपणे, खरं तर बॉल कॅरी झाला नव्हता फिल्डर पर्यंत. यावेळेला स्मॅश केला आहे, समोर फिल्डर आहे मिड ऑफला, चांगला झेल आणि फलंदाज फेल. धक्का क्रमांक बसताना 4थ्या क्रमांकाचा हा विकेट माघारी परतले गेलेत. हर्ष परतले गेले, विश्वास परतले गेले, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर जतीन देखील परतलेत आणि त्याच्या पाठोपाठ आता दर्शन देखील परतलेत. प्रफुल आहेत मैदानावरती जाणे, अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये आणि या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 14 आहेत. सो आता इथून इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयासाठी धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 29. 8 चेंडू आणि 29 फार कठीण समीकरण आहे. 4 महत्वाचे फलंदाज देखील बाद झालेले आहेत. नवीन बॅटर आता खेळपट्टीवर. फलंदाजांकडे जास्त आता वेळ नाहीये, प्रत्येक बॉलवर त्यांना घणाघाती प्रहार करावेच लागणार आहेत सामना जिंकण्याकरिता. सनीचा पुढचा बॉल फुलटॉस आहे, यावेळेला भेरकावून दिलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे की नाही. ओहो, जबरदस्त एफर्ट. असं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु डीप मिड विकेटचा खेळाडू अतिशय दक्ष होता आणि त्याने षटकार अडवलाय. इथे चेक केलं जाईल खरं तर पंचांकडून. बीमरसाठी मला वाटतं रिव्ह्यूची मागणी झालेली आहे पंचांकडून. अंपायर्स रिव्ह्यू वाचणार आहे, कुठल्याही संघाला रिव्ह्यू उपलब्ध नाहीये, या स्पर्धेचा नियम आहे. पंचांना जर वाटलं तर ते जरूर तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. चला एकदा आपण चेक करूयात आमच्या टीव्ही स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले. पण कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, जिथे क्षेत्ररक्षण करताना सारंगाव संघाचं आपण क्षेत्ररक्षण पाहिला. सुपर्ब एफर्ट्स पाहायला मिळाले होते, आदेश होते तिकडे आणि खूप चांगले एफर्ट्स त्याचे पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी जवळपास त्याने धावा 4 तर वाचवल्यात. पण अनेकदा काय होतं अजय सर की अशा प्रकारचा एखादा मोठा फटका आला की मोमेंट देखील शिफ्ट होतं, पण 6 धावा वाचवलात त्याने तिकडे. एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले. दरम्यान गजा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. HR स्पोर्ट्सचे ओनर, विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पोगाव संघाचे खंदे समर्थक आहेत. इकडे बघायचं आहे हा फेअर बॉल आहे की नो बॉल आहे. पंचांच्या मनात थोडीशी शंका होती, त्याच्यामुळेच आता टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. परंतु फिल्डिंग काय लाजवाब पाहायला मिळाली, फटका देखील चांगलाच होता. त्रेचाळीस धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. जय हनुमान पोगाव संघाकडून सारंगाव संघानं अप्रतिम बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर गोलंदाजी क्षेत्ररक्षण देखील त्यांचं अप्रतिम राहिलंय. चांगले झेल त्यांचे फिल्डर स्वीकारताना दिसत आहेत. गोलंदाजी अफलातून झालेली आतापर्यंत. हा बॉल जरूर थोडासा कमजोर होता आणि अखेरचा निर्णय यायचा बाकी आहे. हा चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी 8 बॉल्समध्ये 29 धावांची आवश्यकता होती. यस, इट्स अ नो बॉल. म्हणजेच काय तर आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. 3 धावा स्कोर मध्ये ऍड होत आहेत. समीकरण बदललंय. 8 बॉल्स मध्ये आता 26 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 17.
सूरज ऑन स्ट्राईक. सनीच्या हातात बॉल. 8 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय पोगाव टीम समोर. फ्री हिट बॉल. हो, डाव्या एसटीच्या बाहेर आहे. वाईड असेल. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. फ्री हिट कंटिन्यूज. आता थोडंसं प्रेशर गोलंदाजावर देखील ट्रान्सफर झालेलं आहे, कारण नो बॉलवर 2 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा वाईट बॉल त्याने डिलिव्हर केलाय. फ्री हिट बॉल. ह्या बॉलवर जर मोठा फटका आला तर मात्र सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाताना दिसेल. थोडासा संत गतीने टाकलेला बॉल. दूरवरचा बॉल होता. बॅटच्या आउटसाइड एज आणि फिल्डर कडून चूक घडली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल सीमा पार. येतोय चौकार. फटका खरं तर एवढा विश्वसनीय नव्हता. जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकला नव्हता. बॅटची कड लागली होती, परंतु फिल्डरनं मोठी चूक केली आहे. जिथे 1 धाव मिळणं कठीण होतं तिथे 4 धावा मिळत आहेत. प्रवीणजी केणे आणि गणेशजी केणे गोरसई यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण आमच्या मुख्य व्यासपीठावर जय बजरंग चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. दुरून खेळायचं होतं. बॅट्समन बीट झाला खरा, परंतु लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय आणि आता 21 धावांची आवश्यकता असेल. वीस धावांची आवश्यकता आहे. या अगोदर देखील एक वाईट बघितला होता आपण. ओ, सुरेख बॉल आहे. ते थोडंसं अपील होत आहे, परंतु इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ. 1 धाव येथे मिळते आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा फलकावर. विजयाकरिता शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान पोगाव टीमला. डीजे मॅन मोनिश म्हात्रे यांचं देखील आगमन. आपलं हार्दिक स्वागत. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या. भरपूर वेळ गेलेला आहे या मॅच मध्ये. टीव्ही पंचांची मदत देखील घेण्यात आली होती. गोरसई बी टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे. अंजूर टीमचे कॅप्टन आपण देखील या. षटकाची सुरुवात करायची. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. फिल्डर्सने एकत्रित येऊ नये. स्ट्रायकिंग इनला सूरज. 6 चेंडू 19 धावा. शेवटच्या ओव्हरमधील पहिला बॉल. अगदी ओव्हर पिच. लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु एलिव्हेशन अधिक होतं आणि जे अंतर पाहिजे होतं ते मिळाले नाही. चांगला झेल डीप मध्ये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. 5व्या विकेटचं पतन झालंय. सूरजला माघारी परतावं लागतंय आणि आता 5 बॉल्स मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता जय हनुमान पोगाव संघाला. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. थोडासा कमजोर बॉल होता हा. खरं तर ओव्हर पिच होता, परंतु जास्त उंची गाठली त्याच्यामुळेच सीमारेषा क्लिअर करू शकला नाही सूरज. समीकरण थोडंसं बदलताना दिसतं. आता विजयासाठी 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये धाब्यांची गरज आहे. 19. मागच्या मॅच सारखी मॅच रंगतीय. यानंतरचा सामना जो असेल चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध दत्तकृपा कशिवली. सेकंड राऊंडचा सामना असेल. 2-2 षटकांचा सामना राहील आणि जुने चेंडू देण्यात येतील याची नोंद घ्या. चला, 5 चेंडू 19 मॅच आपल्याला पाहायला मिळते रंगताना. बोला तयार. फुलटॉस आहे. फुलटॉस आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय, पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि त्यानंतर पंचांचा इशारा. नो बॉल. बीमरच्या स्वरूपामध्ये. फायदा इथे जर षटकार आला असता तर नक्कीच बेनिफिट झाला असता, पण नो बॉल होता. इकडे हाईट फॅक्टरचा विचार केला. पंचांचा इशारा आला आणि त्याचबरोबर धावा मिळतील त्या म्हणजे टोटल नो प्लस 1 अशा 2 आणि 2 धाब्याच्या मदतीने धावा 26. सो अजून 5 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा. सुपर. खूप चांगल्या पद्धतीने खेळ रंगताना पाहायला मिळतोय. पहिली मॅच देखील अशाच प्रकारची रंगलेली, पण 5-17ची मॅच आहे अजून. फ्री हिटचा फायदा उचलेल का पाहावं लागेल. एखादा मोठा फटका. पाठी ठेवला होता चेंडू थोडा हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक तिकडे प्रयत्न करतील. जे टिपली जाईल, पण
फ्री हिटचा चेंडू होता, त्या कारणामुळे विकेट तर मिळणार नाही. एक सिंगल धावा असेल आणि सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 27 आकड्यावरती 4 मध्ये अजून देखील 16 धावा फलकावरती बनवायच्या आहेत. 2 मोठे फटके येणाऱ्या पुढच्या 4 चेंडूवरती फार गरजेचे आहेत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना ओमकार गोलंदाजी टाकतोय. 4 मध्ये 16. ओ इथे पहा, खेळायचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगला, पण क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. झेल टिपण्याचे प्रयत्न आणि याआधी या क्षेत्ररक्षकाने झेल टिपली होती, पण 6 धावा आल्या. हातामध्ये टप्पा पडला आणि बॉल निघून गेला षटकाराकरिता, 6 धावेंकरिता. आणि षटकाराच्या मदतीने आता इक्वेशन देखील बदलत आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी अजय सर 10 धावेंची गरज आहे. काही घडू शकतंय, कुठलाही संघ येथून विजय साकारू शकतोय. इकडे चांगली संधी निर्माण झाली होती, फिल्डर पोहोचला देखील होता बॉल खाली डीप स्क्वेअर लेगला, परंतु अखेरच्या क्षणाला चूक झालेली आहे. फक्त कॅचेस ड्रॉप झालेला नाही तर बॉल देखील सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. 6 धावा, मूल्यवान धावा मिळत आहेत आणि त्या 3 बॉल्समध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान पोगाव संघाला जबरदस्त रंगतोय हा सामना. चेसिंग कंपल्सरी आहे, याची पुन्हा एकदा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 10 धावा. कॅच ड्रॉप झाली असती तर फारसं नुकसान नसतं झालं, पण नुकसान कुठे झाले 6 धाब्यांनी, कारण की सध्या धाब्यांना फार महत्व आहे. ओ यावेळेस पहा, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, ऑफ साईडला चेंडू आहे शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव फळकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने आता समीकरण जे आहे ते 2 चेंडू जाऊन पोहोचलं गेलं 9 आकड्यावरती. सो आता एखादा षटकार, मग 3 धावा किंवा एखादा चौकार किंवा 2 लगातार षटकार जोडावे लागतील. दोन्ही चेंडूवरती अटॅक करून खेळलंच आता सध्याची परिस्थिती आहे बॅटरसाठी. ओ खोलवा टप्पा चेंडू, चांगला चेंडू आहे, ऑप्समच्या बाहेर फुलर लेनचा टाकला होता पॉपिंग क्रीज मध्ये आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर बनवल्या गेल्यात आणि 2 धावांच्या मदतीने आता 1-7ची मॅच आहे. 2 धावांनी देखील फारसं काही नुकसान सारंगाव टीमला होणार नाहीये, कारण आता गोलंदाजाला फक्त एक लीगल बॉल टाकायचा आहे. 1 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे, त्याच्यामुळे जर लीगल बॉल टाकला, षटकार जरी आला तरी पोगाव संघ विजेता होऊ शकत नाहीये. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याचदा अशा परिस्थितीमध्ये देखील गोलंदाजांकडून चुका होत असतात. पाहावं लागेल हा लीगल चेंडू येईल का. शेवटचा अंतिम चेंडू आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला होता, बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मॅच फिनिश होते. लगेचच आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच सामना सारंगाव संघानं जिंकलाय. अभिनंदन टीम सारंगाव 11 सारंगाव अँड हार्ड लक जय हनुमान पोगाव. बघायचे कोण आहे या सामन्याचा सामनावीर. आपण या मॅचचा सामनावीर देत आहोत जयला, ज्याने बॅटिंग करताना 18 धावा फळकावरती जोडल्या. अफलातून बॅटिंग जयच्या माध्यमातून साकारताना आपण पाहिलं होतं आणि जयला देत आहोत मॅन ऑफ द मॅच. चला जय, आपण त्वरित याचं व्यासपीठावर आणि कॅप्टन देखील या. सारंगावचे कॅप्टन आणि कशिवलीचे कॅप्टन टॉससाठी या. जय हनुमान पोगाव टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जय हनुमान पोगाव टीमचे कॅप्टन कमिटीशी संपर्क करा. मॅन ऑफ द मॅच जय. सारंगाव संघासाठी चांगलं योगदान, 18 धावा बनवल्या जयने. दोन्ही कॅप्टन लगेच उपस्थित राहा टॉस बॉक्स मध्ये. दत्तकृपा कशिवली विरुद्ध सारंगाव 11 सारंगाव. 2-2 षटकांचा सामना असेल. सामनावीराचा पुरस्कार आपण देऊयात प्रवीणजी केणे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला पुरस्कृत केलेले आहे कासने गावचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय भगवान भुईर साहेबांच्या माध्यमातून, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. वेल डन जय, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. प्रवीण केणे साहेबांना आता विनंती असेल आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. वेलकम सर. कशिवली टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. छापा असा कॉल काटा आलेला आहे. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय प्रतिस्पर्धी संघानं, अर्थात सारंगाव संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच साहेब, आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हायचंय. लगेच आपण करणार आहोत या मॅचला सुरुवात.
डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून विथ अस ऑन प्रिन्स मूवीज.